चलो आपण मी समालोचक तुषार जांभळे कासपठार विभाग सातारा माझ्या समालोचनाला सुरुवात करतो। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा 64 कला आणि 14 विद्येने अभिप्रात झालेला श्रीगणरायाला स्मरण करून अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत छत्रपती श्री शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा करून लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी झालो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म पंथ जात जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी माय बोली मराठी भाषेला वंदन करून या स्पर्धेच्या दिशेने आपण वळूया। स्पर्धा तुम्ही पाहता दक्षिण जावली रबर बॉल प्रीमियर लीग 2026 पर्व 4 आणि त्याचाच आपल्या सर्वांना गर्व देखील आहे। एक जबरदस्त आयोजनाला ही स्पर्धा रंगताना आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर आणखी एक नियम आहे आणि तो नियम असा आहे की वाईड लाईन साठी एकच लाईन आहे, त्याच्यामुळे याची आपण नोंद घ्या। वाईड लाईन साठी एकच लाईन आहे, खेळाडूंना विशेष सूचना आहे, त्याच्यामुळे आपण या गोष्टीची आपण नोंद घ्या। त्या लाईनच्या बाहेरून बॉल गेला तर तो वाईड आहे याची आपण नोंद घ्या, त्याच्यामुळे वाईड लाईन साठी एकच लाईन आहे। लीग बिफोर विकेट या स्पर्धेमध्ये फलंदाज आउट नाहीये याची आपण नोंद घ्या। ओके, त्याच्यामुळे या गोष्टींची आपण काळजी घ्या, पंचांच्या निर्णयाचा पण सन्मान करा आणि आपण या स्पर्धेला सुरुवात करूया। यस, अगदी नियम तुमच्यापर्यंत पोहोचवलेले आहेत आणि त्या नियमांचं पालन अगदी तंतोतंत करावं हेच खेळाडूंना मी विनंती करेन, कारण नियमांचं उल्लंघन केलं तर तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल आणि कोणत्याही संघाला कोणत्याही प्रकारची पेनल्टी मिळणार नाही याची आपण सर्वांनीच काळजी घ्यायची आहे आणि आयोजकांना देखील तितकंच चांगलं सहकार्य देखील करायचं आहे। दक्षिण जावली रबर बॉल प्रीमियर लीग 2026 पर्व 4 आपण पाहताय। आखीव रेखीव आयोजन तुम्हाला पाहायला मिळत आहे। पर्व 4 आहे। 4 वर्ष अभिमानाची, 4 वर्ष स्वाभिमानाची, 4 वर्ष अस्मितेची, 4 वर्ष उज्ज्वल परंपरेची, 4 वर्ष स्नेह आणि आपुलकीची, 4 वर्ष मैत्री आणि प्रेमाची, 4 वर्ष संयम धाडस आणि साहसाची, 4 वर्ष अप्रतिम क्रिकेटच्या परंपरेची, 4 वर्ष अप्रतिम इतिहासाची आणि 4 वर्ष दक्षिण जावली परिसरातील खेळाडूंना आपल्या हक्काचं व्यासपीठ मिळवून देणारी आपल्या हक्काची मानाची कौशल्याची स्पर्धा दक्षिण जावली रबर बॉल प्रीमियर लीगचा सोहळा तुम्ही पाहताय। आपल्या मानाची स्पर्धा आहे, हक्काची स्पर्धा आहे, प्रतिष्ठेची आहे, कौशल्याची आहे आणि खरं तर या स्पर्धेचे अनेक खेळाडू वर्ग अनेक प्रेक्षक वर्ग आतुरतेने वाट पाहत होतात आणि ते दिवस देखील आलाय आणि त्या स्पर्धेची उत्कंठा आता सातत्याने संपलेली देखील आहे। मैदानाच्या दिशेने वळूया। 2 संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। उद्घाटनीय सामना खेळत असताना एका बाजूला टीम आहे राजधानी 11, त्यांच्या विरुद्ध आहे श्री काळेश्वरी 11। या 2 टीमच्या दरम्यान पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये रंगणार आहे। टॉस जिंकलेला आहे राजधानी 11 या टीमने। टॉस जिंकून प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंग साठी इन्व्हाइट केलंय श्री काळेश्वरी 11 या टीमला। दोन्ही टीम्स तितक्याच ताकदीच्या आहेत। दोन्ही टीम्स मध्ये तारे सितारे मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतील, कारण जावली हा तालुका पाहिला तर खूप मोठा आहे आणि या तालुक्यातला बिलॉंग करणारे हे सर्वच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळणार आहेत, म्हणजे तोडीस तोड खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळेल। एकाला एक वरचढ खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळताना दिसतील, त्यामुळे ही स्पर्धा पाहण्यासाठी एक वेगळी मजा वेगळी रंगत देखील येताना पाहायला मिळेल। मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकला आता क्रिकेटच्या महारणंग संग्रामाला सुरुवात देखील होते। 2 ऑफिशियल पंच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात। मेन पंचांच्या भूमिकेमध्ये तुम्हाला दत्ता मेहर सर पाहायला मिळतात आणि स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये गणेश बाविस्कर सर तुम्हाला पाहायला मिळतात। ही संपूर्ण स्पर्धा तुम्हाला वक्रतुंड क्रिक लाईव्ह युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून पाहायला मिळेल, त्यामुळे या क्रिकेटचा आनंद देखील तुम्ही निश्चितपणे घेत राहा। मैदानाच्या दिशेने वाटचाल आपण करूया। मॅचला होते सुरुवात। पंचांचा सिग्नल ग्रीन सिग्नल। व्हेरी फर्स्ट बॉल घेऊन गोलंदाज तेजस धनावडे। पहिलाच बॉल गणपती बाप्पा, पहिलाच बॉल अगदी कट केला आणि बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर। जबरदस्त स्ट्रोक। या स्पर्धेची सुरुवात अगदी चौकाराने केले फलंदाज संदेश पवारने। त्याचबरोबर या स्पर्धेच्या माध्यमातून आणखीन काही नियम आहेत
जी खेळपट्टी आहे त्या खेळपट्टीच्या कॉर्नरला जर बॉल पडला म्हणजे ते खेळपट्टी संपलेली आहे जिथून मातीची खेळपट्टी सुरू होते त्या खेळपट्टीच्या जर सिमेंट कॉन्क्रीटच्या कॉर्नरला बॉल जर पडला आणि तो जर बाउन्स झाला तर तो बॉल डेड आहे. परंतु दुसऱ्यांदा जर तुम्ही ही कृती केली तर तो नो बॉल आहे. ओके, याच्या पण नोंद घ्या. त्याच्यामुळे या स्पर्धेचे जे काही नियम आहेत, जी कॉन्क्रीटची खेळपट्टी आहे त्याच्या कॉर्नरला म्हणजे तिथून कॉन्क्रीट सुरू होतोय अगदी तिथेच बॉल पडला आणि तो बॉल जर उसळला तर पहिली मुभा आहे ती म्हणजे डेड, म्हणजे गोलंदाजाला ही मुभा दिली जाईल, तो बॉल डेड दिला जाईल. परंतु दुसऱ्यांदा जर तसं घडलं तर तो बॉल नो दिला जाईल. याच्या पण नोंद घ्या. ओके, हे काही नियम आहेत त्या क्रिकेट स्पर्धेचे. तर अगदी जी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे त्या माहिती अगदी योग्य आहे आणि त्या नियमाचं पालन देखील तुम्ही तंतोतंत करायचं आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. फुलटॉपचा बॉल उडवलाय एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये, उंची जास्त आहे आणि लांबी देखील तितकीच. बॉल निघून चाललाय आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी मैदानाच्या आतमध्ये संदेश पवारची पॉवरफुल बॅटिंग पाहायला मिळते. अगदी या स्पर्धेची सुरुवात जबरदस्त त्याने केले. पहिल्याच बॉलवरती चौकार आणि त्यानंतर षटकार. जखमेवरती मीठ चोळणारे फटके संदेश पवार मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. सुरुवात अगदी या स्पर्धेची दमदार झाली, त्यामुळे ही स्पर्धा आता जबरदस्त होताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या एकंदरीत 10 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलेली आहेत. पहिल्या 2 बॉलवरती अगदी धूमधडाका लावलेला आहे संदेश पवारने. पुढचा बॉल सागर घेऊन निघालेला आहे. माफ करा, तेजस आहेत गोलंदाजी मार्कवरती. पहिलं षटक घेऊन आलेत. 5 षटकांचा हा सामना आहे आणि पहिल्या बॉल पासूनच धुव्वाधार बॅटिंग करत असताना संदेश पवार पाहायला मिळत आहेत. पवारची बॅटिंग अगदी पॉवरफुल होताना पाहायला मिळते. सुरुवात जबरदस्त होताना पाहायला मिळाले. कुसुंबी गावचा खेळाडू संदेश पवार. नॉन स्ट्राईक एंड वरती राज दुंदेळे पाहायला मिळत आहेत. दुंदगावचे ऑन साइडला हा फटका वळवला आहे. डीप मध्ये प्रोडक्शन आहे. डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये 1 धाव कंप्लीट केले. एकाच धावावरती समाधान मानावं लागेल. 11 धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत पाहायला मिळालेली आहे. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या 2 बॉलवरती 2 मोठे फटके आले आणि त्यानंतर मात्र गोलंदाज तेजसने देखील कमबॅक केलंय. प्रत्येकाच्या जीवनामध्ये संघर्ष हा येतोच आणि संघर्ष वाट्याला येत असताना तुम्हाला त्या संघर्षाचा सामना करावा लागतो. हो, स्विंग अँड मिस, जबरदस्त वेग पाहायला मिळालाय, परंतु लेग बाईच्या स्वरूपामध्ये एक सिंगल धाव प्राप्त झाले. चांगली गोलंदाजी केली. यावेळेला कमबॅक करणं गरजेचं होतं कारण संदेश पवारच्या बॅटमधून 1 षटकार आणि 1 चौकार देखील आलाय. 2 बॉलच्या पाठीमागे 10 धावा कुठून काढल्या होत्या आणि त्यानंतर कमबॅक करणं गोलंदाजासाठी थोडंसं महत्वाचं होतं कारण धावांवरती अंकुश लावायचा होता आणि ते आता मैदानाच्या आतमध्ये तेजस देखील करताना पाहायला मिळतोय. पहिले 2 बॉल महागडे राहिले परंतु त्यानंतरचे 2 बॉल त्यांनी चांगले टाकलेले आहेत. 12 धावा स्कोर कार्ड वरती. पुढचा बॉल चाबूक शॉट खेळलाय एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. 1 धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये कारण फिल्डिंग त्या ठिकाणी चांगली झाली. थ्रो देखील तितकाच चांगला झाला. एकाच धावेवरती दोन्ही बॅटरला समाधान मानावं लागेल. पहिल्या षटकामध्ये मी म्हणेन आता गोलंदाजानं देखील आता पाठीमागच्या 3 बॉलवरती कमबॅक चांगलं केलंय. त्याने अचूक टप्पा हाताळायला सुरुवात केली आणि त्या फलंदाजांना थांबवण्यामध्ये त्याला यश प्राप्त होत आहे. हो, हा बॉल पहा, टप्पा पडला, बॉल खाली राहिला आणि अगदी उजवी एसटी पकडून हा बॉल त्याने डिलिव्हर केला होता. शेवटचा बॉल आला डॉट. एका षटकाचा खेळ समाप्त झालाय. एका षटका अखेरीस धावफलकावरती धावा लागलेल्या आहेत. प्रथमतः बॅटिंग करत असताना श्री काळेश्वरी 11 या टीमच्या 13 धावा. त्याच्यामध्ये 2 मोठे पहिले फटके आले आणि त्यानंतर कमबॅक देखील गोलंदाजाने चांगल्या प्रकारे केलं. त्याचबरोबर विनोद दादा कदम यांच्या ठिकाणी आगमन आहे. त्यांचंही या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत आहे. त्याचबरोबर SBM 11 टीमचे ओनर साहिल मोरे आपले स्वागत आहे. आपल्या बाबांच्या आठवणींना जपण्याचं काम ते या संघाच्या माध्यमातून करतात. त्यांचं या ठिकाणी या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून आपण करूया. शब्द सुमनने सरचे स्वागत. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 13 धावा स्कोर कार्ड वरती लागले. तर ओव्हर क्रमांक 2 ला होती सुरुवात. पहिलाच बॉल
वाईड बॉल येताना पाहायला मिळतो. नकारात्मक चेंडूने या ओव्हरची सुरुवात होते. गोलंदाज साहिल धनावडे पाहायला मिळत आहेत. मोहाड गावचे खेळाडू आहेत. ज्या प्रकारे मलिंगा पाहायला मिळतात, मलिंगा स्टाईल, आणि खरं तर गोलंदाजी देखील तशाच प्रकारची आहे. फुलटॉसचा बॉल समोर खेचून मारलाय आणि फुल टोल देखील वसूल केलाय. मिळाला तो षटकार. कमी गतीचा बॉल होता. फुलटॉस बॉल ठेवला होता. फुलटॉस बॉल वरती मोठी मेजवानी मिळाली आणि राज धुंदळेच्या बॅट मधून हा षटकार आलाय. तोडफोड बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या बॉल पासून काळेश्वरी 11 या टीमच्या सलामीवीर फलंदाजांनी तोडफोड करायला सुरुवात केली. धावांचा अक्षरशः पाऊस पाडला जातोय. धावा मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. पाऊस थांबलाय, परंतु धावांचा पाऊस मैदानाच्या आतमध्ये पडताना पाहायला मिळतोय. साहिल धनावडे यांच्यावरती देखील आक्रमक रूप धारण केलंय. हार्ड हिटर बॅट्समन आहेत. राज धुंदळे धुंद गावचे आहेत. अनेक वेळा त्यांनी चांगलं क्रिकेट खेळलंय. कमी गतीचा बॉल हवेमध्ये खेळलाय. विकेट कीपर डाऊन दी बॉल, आणि इथे पहा काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. कॅच तर चांगली पकडल्या, परंतु गोशांकित क्षेत्रामध्ये विकेट कीपर गेलाय की काय याची पडताळणी केली जाते. पंच त्या ठिकाणी चर्चा करतायत आणि चर्चा करून या बॉलच्या पाठीमागे नक्कीच काय घडलंय हे देखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. कॅच चांगली पकडले, महत्वाची कॅच पकडले, परंतु विकेट कीपर गोशांकित क्षेत्रामध्ये त्याचा पाय ट्रॅव्हल झालाय का हे देखील पाहणं गरजेचं आहे. पंचांचा निर्णय पेंडिंग आहे. येस, पंच काय निर्णय देतात हे देखील पाहूया. येस, गणेश बाविस्कर सर आहेत, ऑफिशियल पंच आहेत, आणि कडक शिस्तीचं पॅनल आहे या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आणि गणेश बाविस्कर सर यांचा अंतिम निर्णय आलेला आहे. फलंदाज OUT आउट. राज धुंदळे बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला मोठा धक्का काळेश्वरी 11 ला पाहायला मिळतोय, जिथे राज धुंदळेच्या बॅटमधून एक षटकार आला आणि गोलंदाजाने देखील कमबॅक चांगल्या प्रकारे केले. षटकाराला प्रत्युत्तर त्याने दिलेले. हमरी तुमरी मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच मॅच मधून पाहायला मिळते, कारण षटकार आला आणि षटकारानंतर विकेट देखील येताना पाहायला मिळाले. संघाची धावसंख्या एकत्रित जाऊन पोहोचले 20 या धावसंख्येवरती. राज धुंदळे यांनी 8 धावाचं योगदान आपल्या टीमसाठी दिले. त्यानंतर तो माघारी परतला. आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इंटर होताना पाहायला मिळतोय. हर्षल कांबळे मैदानाच्या आतमध्ये इंटर होताना पाहायला मिळत आहेत. इनॅट क्रमांक 3 वरती त्यांना दाखल केलंय. एक चांगला खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे. कमी वेळेमध्ये त्याने चांगलं नाव या संपूर्ण जावली तालुक्यामध्ये मिळवलेला आहे असा हर्ष मैदानाच्या आतमध्ये. बॅक लिडिंग एज, बॅक टू बॅक, दुसरा मोठा धक्का. विकेट किपरची कमाल आणि गोलंदाजाची धमाल, दोन्ही गोष्टी जुळून आल्या. आणखीन एक विकेटचं पतन. फलंदाज हर्षल मैदानाच्या बाहेर येताना पाहायला मिळतोय. गोल्डन डकचे शिकार देखील ठरलेले आहेत. फार रिप्ले टेलिकास्ट मध्ये तुम्हाला वक्रतुंड क्रिक लाईव्ह युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून तुम्हाला रिप्ले टेलिकास्ट दाखवला जातोय. आखूड टप्प्याचा बॉल होता, आपटलेला बॉल होता, बॅटची लिडिंग एज आणि कटन बॉल. विकेट किपरने एक चांगला कॅच टिपलाय. सध्याच्या घडीला विकेट किपरने सलग 2 कॅच टिपलेत आणि जो धावांचा रतीब रचला होता त्या धावांच्या रतीबाला मी म्हणेन आता अंकुश लावलाय. गोलंदाजाचं देखील कमाल करावी लागेल. मोहाड गावचा खेळाडू आहे, मलिंगा स्टाईल आहे त्याची, आणि खरोखर तो मैदानाच्या आतमध्ये तो अक्षरशः प्रेक्षकांची मन देखील जिंकतोय. पहिल्याच मॅच मध्ये सलगच्या 2 बॉलवरती 2 त्याने विकेट मिळवले आणि आता विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती साहिल धनावडे पाहायला मिळत आहेत. मोहाड गावचे खेळाडू. या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक होईल का हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. मैदानाच्या आतमध्ये आता न्यू बॅटर दाखल झालाय, किरण चिकणे, कुसुंबी गावचा खेळाडू, आणि हा देखील बॉल जबरदस्त ठेवला होता. ऑफ स्टंप वरती हा बॉल पिचिंग केला, उसळी कमी दिली, त्यानंतर फलंदाजाला बीट करून चेंडू विकेट किपर यांच्या हातामध्ये विसवला. हा देखील बॉल डॉट आलेला आहे. पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या होत्या, परंतु दुसऱ्या षटकामध्ये मी म्हणेन साहिल धनावडेने फक्त एकच षटकार खर्च केलाय. बाकीचे बॉल त्यांनी चांगले टाकलेत, कमबॅक करून देणारे बॉल होते. राजधानी 11 या टीमचा आत्मविश्वास वाढवणारे बॉल होते आणि आता निश्चितपणे पूर्णपणे या मॅचला कलाटणी निर्माण केले.
खोलात टाकलेला बॉल खोदून काढलाय. आणखीन एक जबरदस्त कॅच मिड ऑफ रिजन मध्ये. ओव्हर हॅट्रिक मैदानाच्या आतमध्ये टिपले साही धनावडेने. मोहाट गावचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. पहिल्याच मॅच मध्ये अगदी राजधानी 11 टीम साठी केलेली गोलंदाजी वाखडण्याजोगी राहिले. विकेट हॅट्रिक मिळू शकली नाही, परंतु ओव्हर हॅट्रिक त्यांना मिळालेली आहेत. घाई करा, प्रत्येक बॉलच्या पाठीमागे टीम मीटिंग नकोय, कारण आयोजकांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत सूचना आल्या जात आहेत की आता वेळ खूप झालेला आहे, कारण खूप उशिरानं आपलं उद्घाटन सोहळा संपन्न झाला. त्याचमुळे मॅच चालू होण्यासाठी विलंब देखील लागला. त्यामुळे थोडीशी घाई करा, सहकार्य करा. आतापर्यंत मी म्हणेन 3 गडी तंबूच्या आसऱ्याला परतलेले आहेत. त्याच्यामध्ये राजू धुंदळेने 8 धावांचं योगदान दिलं. हर्षल कांबळेला भोपळाही फोडता आलेला नाही. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये किरण चिकणे गेले, ते देखील शून्यावरती बाद झाले. म्हणजे आतापर्यंत 2 खेळाडू शून्यावरती बाद झालेले आहेत. साही धनावडेचा तिकट मारा सातत्यपूर्वक आपल्याला पाहायला मिळालाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. विवेक शेडगे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. फटका चांगला केला. लॉंग ऑन रिजन मध्ये एक टप्पा या बॉलला जज केलं, फेकी केली, नॉन स्ट्राईक एंड वरती सिंगल धाव प्राप्त झाले. परंतु गरज होती का? अशा प्रकारच्या चुका तुम्हाला दुसऱ्या डावामध्ये महागड्या ठरू शकतात. 2 धावा मिळाल्या. जिथे एकच धाव जाणार होती तिथे 2 धावा मिळाल्या आणि 2 धावांच्या मदतीने प्रथमतः बॅटिंग करत असताना श्री काळेश्वरी 11 या टीमची धावसंख्या धावपलकावरती पाहायला मिळते 22 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 22 धावा बनवलेल्या आहेत. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 11च्या सरासरीने धावा बनवलेत. 5 षटकांचा सामना आहे. पहिल्या 2 षटकांमध्ये धावा आल्या नाहीत तरी हरकत नाहीये, परंतु उर्वरित 3 षटकांमध्ये तुम्हाला धावा बनवायच्या आहेत. 5 षटकांचा खेळ म्हटलं की या मैदानावरती कमीत कमी 70 ते 80 धावांचा डोंगर तुम्हाला पहिल्या डावामध्ये उभा करावा लागेल. खेळ टाइमआउट झालेला 3 षटकानंतर टाइमआउट आहे. खेळाडूंसाठी रिव्ह्यू सिस्टीम नाहीये. पंचांना जर वाटेल तर तुम्ही तो घेऊ शकता. मग कोणत्याही प्रकारचा रिव्ह्यू असू शकतो. वाटते ना मला नाही समजलं देण्यापेक्षा येऊन बघा. हो हे काढलं तर बरोबर काय दिसत नाही. जाऊया मॅचच्या दिशेने. ओव्हर क्रमांक 3 ला होते सुरुवात. 9+1 अशा 2 धावा धावपलकावरती जोडूया. धावसंख्येमध्ये भर पडते. संघाची धावसंख्या 24 या धावसंख्येवरती पाहायला मिळते. कुमार गोलंदाजी मार्क वरती आलेले आहेत आणि पहिलाच बॉल त्यांनी नो बॉल टाकलेला आहे. फ्रीडचा बॉल असेल. पंचांचं हेलिकॉप्टर देखील आता गरागरा फिरलेला आहे. फ्रीडच्या बॉलवरती फलंदाजाला मेजवानी आहे. विवेक शेडगे स्ट्राईक एंड वरती आहेत. आतापर्यंत त्यांनी 1 बॉल पेस केलेला आहे आणि 2 धावा वैयक्तिक बनवलेल्या आहेत. पुढचा बॉल फ्रीडचा असेल. खोलात टाकलेला बॉल समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. सिंगल धाव मिळते. आपटलेला बॉल फटका तर चांगला खेळलाय आणि ते कॅच ड्रॉप झालाय.
सव्वीस धावा स्कोर कार्ड वरती लागलेल्या आहेत. पुढचा बॉल, हा बॉल सोडून दिलाय. अवे फ्रॉम द बॉडी आहे का, पंचांच्या माध्यमातून पडताळणी केली जाते. हो, यस, अवे फ्रॉम द बॉडी हा बॉल आहे आणि एक सिंगल धाव मिळते. त्याचबरोबर ज्यांचं या ठिकाणी आगमन होत आहे, नीती नियमाने याच मैदानावरती सराव करणारे आणि साई 11 कडून सातत्याने या नवी मुंबईचं क्रिकेट खेळणारे एक नामवंत क्रिकेटर आणि श्री साई स्पोर्ट्स कोपर खेळण्याचे ब्रँड अँबॅसेडर श्री यादव यांच्या ठिकाणी आगमन आहे. आपले स्वागत या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून आहे आणि आपल्याला विनंती आहे की आपणही मुख्य व्यासपीठावरती या. त्याचबरोबर विनोद दादा कदम यांच्या ठिकाणी या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून आगमन आहे, त्यांचे स्वागत. आलेल्या सर्व मंडळींचं आपण स्वागत करूया आणि श्री यादव यांना विनंती करूया की आपणही मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा. घनसोलीतील क्रिकेट विश्वातलं एक मोठं नाव आहे साई 11चं आणि त्यांना विनंती करूया की आपण या. आपले स्वागत आहे. थँक्यू सो मच. आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत. पुढचा बॉल, आपटलेला बॉल ऑन साइडला वळवलाय. फटक्यामध्ये आहे वजन, धावा मिळतील अर्धा डझन. विवेक शेडगेच्या बॅटमधून आणखीन एक धमाकेदार षटकार. काय फटका सजवलाय. आपटलेला बॉल आपट बार होता, त्याच्यावरती मोठा प्रहार आणि त्यानंतर बॉल डीप विकेट रिजन सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी ट्रॅव्हल होताना पाहायला मिळालाय. जबरदस्त बॅटिंग आता विवेक शेडगे देखील मैदानाच्या आतमध्ये करायला लागलेले आहेत. एक पार्टनरशिप उभी होते श्री काळेश्वर 11 या टीम साठी. विवेक शेडगेने 5 मध्ये 10 बनवलेत, संदेश पवारने 5 मध्ये 12 बनवलेत आणि ही पार्टनरशिप आता श्री काळेश्वर 11 टीम साठी चांगलं काम करते. संघाची धावसंख्या एकत्रित 33 धावांवरती पाहायला मिळते. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये न्यू गोलंदाज पुन्हा एकदा तयार. खोलात टाकलेला बॉल, परफेक्ट यॉर्करचा कहर. क्षेत्रशक्ती त्या ठिकाणी आहेत, फिल्डिंग देखील तितकीच चांगली केली. सिंगलच्या मदतीने 34 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत. कुमार चिकणे गोलंदाजीच्या मार्क वरती आहेत. 5 बॉल मध्ये आतापर्यंत त्यांनी धावा खर्च केल्यात, त्या म्हणजे अक्षरशः 12 धावा खर्च केलेले आहेत. 34 धावा धावफलकावरती लागलेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपटलेला बॉल आहे. पंचांचा कॉल आहे डेड बॉल. त्याचबरोबर मयूर सुभाष कदम यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचे दक्षिण जावली रबर बॉल प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपले स्वागत आहे. आपल्याला विनंती, आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व आपले शब्द सुमनांनी या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतोय स्वागत. शेवटचा बॉल देखील वेगवान पाहायला मिळाला. या शेवटच्या बॉलवरती देखील धाव मिळणार नाहीये. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 34 धावा स्कोर कार्ड वरती लागलेल्या आहेत आतापर्यंत श्री काळेश्वर 11 या टीमच्या. थोडीशी घाई करा विनंती करेन, कारण सकाळी आपण जर पाहिलं तर थोडासा विलंब झालेला आहे, त्यामुळे आता इथून पुढे तुम्हाला घाई करावी लागेल. वेळेला सहकार्य करा हीच अपेक्षा आहे. स्पर्धा तुम्ही पाहताय दक्षिण जावली रबर बॉल प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक 4 आहे. गेल्या 3 वर्षाचा इतिहास जर आपण पाहिला तर प्रत्येक वर्षी नवनवीन चॅम्पियन होताना पाहायला मिळालेला आहे संघ. आणि आता या वर्षाची देखील आतुरता लागलेली आहे की कोणता संघ बाजी मारेल. तब्बल 8 संघ या स्पर्धेमध्ये खेळत आहेत, त्यामुळे 2 दिवसामध्ये या स्पर्धेची चर्चा सातत्याने होत राहील आणि उद्या संध्याकाळी तुम्हाला समजेल की पर्व क्रमांक 4 चा चॅम्पियन संघ कोणता असेल. त्यामुळेच सर्व क्रिकेट रसिकांना देखील निश्चितपणे आव्हान करेन की तुम्ही वक्रतुंड क्रिक लाईव्ह युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून जोडून राहा आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी निश्चितपणे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण घनसोली गरोंदा या मैदानावरती उपस्थित राहा. या क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी जाऊया मॅचच्या दिशेने. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 4थं षटक, पहिलाच बॉल, चेंडू हवेमध्ये खेळलाय, आपल्या फॉलोथ्रो मध्ये टिपला झेल आणि संपवलाय फलंदाज विवेक शेडगेचा खेळ. रुपेश दळवे गोलंदाजी मार्क वरती आलेत आणि पहिल्याच बॉल वरती त्यांनी आपले इरादे स्पष्ट केलेत. पहिल्याच बॉल वरती त्यांनी विकेट मिळवले आणि जो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करत होता, चांगल्या लय मध्ये होता, चांगल्या टच मध्ये होता, धावांचा पाऊस पाडत होता, त्याच फलंदाजाला माघारी पाठवण्यामध्ये यश प्राप्त झालेलं आहे गोलंदाज रुपेश दळवीला.
आणखीन एक मोठा धक्का श्री काळेश्वरी 11 टीमला लागलेला आहे. चांगली कॅच पकडले. खरं तर चेंडू बराच काळ हवेमध्ये तरंगत होता. आपल्याच फॉलोथ्रोमध्ये शरीरावरचं संतुलन बनवलं आणि त्यानंतर एक चांगली कॅच देखील त्या ठिकाणी टिपले गेले. 34 धावांवरती चौथा धक्का लागलेला आहे. प्रोजेक्ट स्कोर काय सांगते? 54 धावांपर्यंत श्री काळेश्वरी 11 टीम मजल मारू शकते. टप्पा पडला, बॉल खाली राहिलाय. जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत केली आहे रुपेश दळवी. सातत्यपूर्वक तो गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. एक परफेक्ट ऑलराऊंडर खेळाडू म्हणून त्या खेळाडूची ओळख आहे. समोर आकाश पाहायला मिळतात. हा बॉल आपटलेला आहे. पंचांनी डेड बॉल घोषित केलाय. गणेश बाविस्कर सर तुम्हाला पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये दत्ता मेहर सर पाहायला मिळत आहेत. ऑफिशियल पंच आहेत. कडक शिस्तीचं पॅनल आहे. पुढचा बॉल ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न. बॅट अगदी जोरकस फिरवली होती परंतु बॅटच्या रनरमध्ये चेंडूला घेऊ शकले नाहीयेत. एक सिंगल धाव प्राप्त झाली आणि सिंगलच्या मदतीने आता संघाची धावसंख्या 35 या धावसंख्येवरती पाहायला मिळते. धावा कुठेतरी थांबलेत मी म्हणेन. जिथे मैदानाच्या आतमध्ये राज धुंदळे बाद झाला ना तिथून मी म्हणेन धावपलकाला कुठेतरी ब्रेक लागलेला आहे. फुलटॉसचा बॉल अगदी बॅटच्या रनार मध्ये घेतला आणि पाठवलाय. सीमारेषेच्या बाहेर आलाय. संदेश पवारच्या बॅट मधून धमाकेदार क्वालिटी ब्रँडेड षटकार. काय जबरदस्त फटका केलाय. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकाल. फुलटॉसचा बॉल होता. बॅटच्या रनार मध्ये चेंडूला घेतला आणि फेकून दिलं सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. खोला टाकलेला बॉल अगदी ब्लॉक पद्धतीचा हा बॉल पाहायला मिळतोय. सन्मान दिला या बॉलच्या पाठीमागे. एक सिंगल धाव प्राप्त झाली आणि आता सिंगलच्या मदतीने 42 धावा स्कोर कार्ड वरती लागले 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. खरं तर संदेश पवारने या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली. वन मॅन शो मैदानाच्या आतमध्ये लढतोय. अगदी लढव्य आहे तो आणि मैदानाच्या आतमध्ये आपल्या टीमसाठी तो लढतोय देखील. ओहो इथे स्विंग अँड मिस. विकेटचं पतन होईल का? हो यस विकेटचं पतन झालेलं आहे. आकाश देखील बाद झालाय. एका बाजूने विकेटची पडझड होताना पाहायला मिळते. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकाल. अगदी विकेट करण्याचा प्रयत्न आकाश यांचा फसला. त्यानंतर क्रिस त्यांनी सोडलं होतं. विकेट किपर यांनी चांगली विकेट किपिंग करताना पाहायला मिळालेत. कौतुक करावं लागेल विकेट किपरचं. त्यांनी विकेट किपिंग करत असताना आतापर्यंत राजधानी 11 टीम साठी चांगली विकेट किपिंग केले. यानंतरची मॅच आहे जावली टायगर विरुद्ध तन्मय टायटन्स. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे की आपण रिपोर्टिंग करा. यानंतरची मॅच आपली आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस देखील करणार आहोत याचीही नोंद घ्या. चार षटकांचा खेळ समाप्त झालाय. 42 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. एका बाजूला संघ खेळताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. बॅटिंग करत असताना काळेश्वरी 11 संघ चंद्रकांत दादा वेंदे यांच्या संघ मालकीचा संघ, तर दुसऱ्या बाजूला राजधानी 11 अमोलदादा वांगडे यांच्या संघ मालकीचा संघ आहे. या दोन संघांच्या दरम्यान एक टफ फाईट मॅच पाहायला मिळते. ओव्हर क्रमांक 5 मधील पहिलाच बॉल हवेमध्ये खेळला होता. यस पंचांनी डेड बॉल घोषित केलेला आहे. संस्कार गोलंदाजी मार्कवरती आलेत. पहिला बॉल त्यांनी डेड बॉल टाकलेला आहे. पिचच्या अगदी पाठीमागे बॉल पडलाय. पंचांनी पाहणी केली, पडताळणी केली आणि तोच निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवलाय. 4 षटकांचा खेळ 42 धावा स्कोर कार्ड वरती लागलेला आहे. संदेश पवारने अक्षरशः खिंड लढवले. 9 बॉल मध्ये 19 धावा त्यांनी बनवलेत. सलामीला आलेला खेळाडू आहे आणि शेवटच्या षटकामध्ये आता इथून पुढे चांगल्या प्रकारची बॅटिंग त्यांना करावी लागेल, कारण शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. पायावरती ठेवलेला हा बॉल, परंतु तिथे मिळेल फक्त एकच धाव. फुलटॉस प्रकारचा बॉल होता. अगदी पायावरती ठेवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता.
आपटलेला बॉल आहे, चांगली बॉलिंग या ठिकाणी केली जाते आणि आता खर तर शेवटच्या ओव्हरमध्ये देखील धावा बनत नाहीयेत. सलामीला आलेला फलंदाज संदेश पवार यांना देखील आता थांबवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न संस्कार शेडगेने देखील केलाय. पुन्हा एकदा आपटलेला बॉल कमी गतीचा होता, वेग काढून घेतला, फसवणारा चेंडू संदेश पवार साठी. संस्कार शेडगे एक युवा खेळाडू आहेत, युवा टॅलेंट मैदानाच्या आतमध्ये निजरे गावचा खेळाडू आहे आणि सलामीला आलेल्या खेळाडूला थांबवले त्याने. हाय बॉल फिरवलाय, बॉल टर्न करण्याची क्षमता ताकद त्याच्याकडे चांगल्या प्रकारची आहे आणि एका चांगल्या खेळाडूला त्यांनी थांबवलंय. एखादा मोठा खेळाडू तुमच्या समोर असतो ना, त्यावेळेला तुमचं कौशल्य पणाला लागलेलं असतं. आकुटप्प्याचा बॉल, या वेळेला संदेश पवार थांबणार नाहीये. त्याने सांगितलंय शांत बसायला, मी काही संत नाहीये आणि संदेश पवारच्या बॅट मधून आलाय पॉवरफुल बुलंदी षटकार. बॅकफुटला गेले, जागा बनवली, त्यानंतर अगदी बॅटच्या मधोमध चेंडूला घेऊन बॅटचा चेहरा ओपन केला, परफेक्ट मिडल ऑफ बॅट केले आणि चेंडूला पाठवले डीप मिड विकेट रिजन सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. चांगली बॅटिंग केली जाते. 49 धावा धावपलकावरती आणि त्याच्यामध्ये आणखीन धाव एक ऍड करूया. नो बॉलचा इशारा आलाय. 50 धावा स्कोर कार्ड वरती लागलेले आहेत. अर्धशतक पूर्ण झालेलं आहे. श्री काळेश्वरी 11 या टीमचं प्रथमतः बॅटिंग करत असताना शेवटचं षटक आहे. शेवटचे एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडूला पाठवलंय. पाण्यामध्ये बॉल पूर्णपणे थांबलाय. एक धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावीचा प्रयत्न, तिसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न आणि तिसऱ्या धाव घेत असताना विकेटचं पतन झालेलं आहे. 5 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावपलकावरती धावा आहेत 52 धावा आणि 53 धावांचे लक्ष्य. मध्ये खेळ तन्मय टायटन्स समाजचा टॉस हा व्यासपीठावरती होते. त्याची आपण नोंद घ्या. आपण टॉस करूया. दोन्ही कॅप्टन्स आपण या. आपण टॉस करूया. नाणेफेकीचा कौल केला जाईल. नाणेफेकीचा कौल केला जाईल. ओके, कोण मागणार? ओके, तन्मय टायटन्स. तन्मय टायटन्स आवाजानं आपण कॉइन स्पिन करूया. हेड टेल छापा काटा. ओके, दाखवू नका दाखवू नका. छापा हा कौल आहे आणि आलेला आहे तो काटा. म्हणजे टॉस जिंकलेला आहे टीम जावली टायगरने. टॉस जिंकताय. प्रथमतः निर्णय काय घेत आहे? क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेऊ सर. क्षेत्ररक्षण करायला एका पर्वाला तुम्ही मालिकावीर राहिलात. कशी उत्कंठ आहे दक्षिण जावली रबर बॉल प्रीमियर लीगची तुम्हाला? सर नेहमी या प्रीमियर लीगची आम्हाला आमच्या गावातल्या प्लेयरांना सगळ्यांना उत्कंठ असतेच. कारण दक्षिण जावळी म्हणजे आमच्या गावातले जे म्हणजे जास्त खेळत नाही क्रिकेट, त्यांना चान्स भेटतोय टुर्नामेंटमुळे. त्यामुळे आम्हाला सगळ्यांना याची उत्सुकता असते दरवर्षीप्रमाणे. तन्मय टायटन्सला बॅटिंग करायचे, काय त्यांचा माइंडसेट असेल या मॅच मध्ये? आम्ही 60 ते 70 धावा बनवायचा प्रयत्न करू. आमची बॅटिंग लाईन आहे मजबूत, सो आम्ही त्यासाठी प्रिपेअर्ड आहे ऑलरेडी. या स्पर्धेविषयी तुमचे 2 शब्द, कशा भावना आहेत? दक्षिण जावली रबर बॉल प्रीमियर लीग पूर्व 4. दक्षिण नियोजन तर उत्तमच आहे, नो डाऊट. आता दक्षिण जावली म्हणजे नदीच्या पलीकडेची जी भाग आहेत ती दक्षिण जावली, त्या पण प्लेयरांसला
की खेळण्यासाठी संधी मिळावी त्यासाठी ही स्पर्धा आयोजित केली त्यासाठी खूप खूप धन्यवाद. तुमचे अभिनंदन आणि तुम्हाला देऊया मॅचसाठी शुभेच्छा. टॉस झालेला आहे आणि टॉसची परिपूर्ण माहिती अशी आहे की जावली टायगर या टीमने टॉस जिंकलेला आहे. संदीप शेडगे आणि उमेश चिकणे यांच्या मालकीय संघाने टॉस जिंकत सांगितलं की आम्ही प्रथमतः फिल्डिंग करतो आणि तन्मय टायटन्स म्हणजे किशोर चिकणे आबा यांच्या टीमला बॅटिंगसाठी आमंत्रित केलं. ही नाणेफेकीच्या कौलची माहिती आहे. कुठेही जाऊ नका, आजपासून उद्यापर्यंत पाहत राहा दक्षिण जावली रबर बॉल प्रीमियर लीग पर्व क्रमांक 4चा हा दैदिप्यमान थरार. हॅलो हॅलो हॅलो. त्याचबरोबर मनोज जवळ यांचं पण स्वागत करू. त्यांना विनंती की आपण मुख्य व्यासपीठावरती या. जवळवाडीचे एक चांगले क्रिकेटर आणि त्याचबरोबर जावली क्रिकेट असोसिएशनचे सदस्य, त्यांना विनंती करूया की आपण मुख्य व्यासपीठावरती या. मनोज जवळ आपलं स्वागत आहे या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांना विनंती करूया की आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा. जवळवाडीचे एक नामवंत क्रिकेटर त्यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. त्याचबरोबर कुसुंबी गावचे क्रिकेटर सचिन मोरे मामा आणि एसबीएम या टीमचे मालक त्यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचं आपण स्वागत करूया. कुसुंबी गावचे एक भेदक गोलंदाज आणि त्याचबरोबर टीम ओनर आपण त्यांचं स्वागत करूया. आणि सचिन मोरे मामा यांना विनंती करूया, एक युवा उद्योजक आहेत आणि त्यांच्या ठिकाणी आगमन होत आहे आणि आपण त्यांचे या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून करूया सहर्ष स्वागत. थँक्यू सो मच. ज्यांचा आवाज तुम्ही प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये ऐकला, आपल्या जावली तालुक्याचा हक्काचा आवाज व्हॉइस ऑफ पश्चिम महाराष्ट्र, आमचे गुरुवर्य निलेशजी मर्डेकर सर यांचा आवाज तुम्ही आतापर्यंत ऐकला. पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत. त्याचबरोबर या मुख्य व्यासपीठावरती ज्यांचं आगमन होत आहे श्री यादव याच मैदानावरती नीती नियमाने क्रिकेट खेळणारे आणि घनसोली क्रिकेटमधील एक मोठे नाव आहे आणि आपल्या दक्षिण जावलीतील एक युवा उद्योजक म्हणजे निझरे गावचे सूर्यकांतदा शेडगे यांचं जे स्पोर्ट्स शॉप आहे ना, कुपर खेळणे येते आणि त्या स्पोर्ट्स शॉपचे ब्रँड अँबॅसिडर म्हणून ज्यांच्या नावाची दखल आपल्याला घ्यावी लागते, एक चांगले क्रिकेटर श्री यादव यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचंही या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून आपण शब्द सुमनांनी करूया सहर्ष स्वागत. त्याचबरोबर नारायण जाधव यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांचं आपण स्वागत करूया, जे KSKचे आहेत आणि त्यांचं या ठिकाणी आपण स्वागत करूया या स्पर्धेच्या माध्यमातून. थँक्यू सो मच. जाऊया पुन्हा एकदा बॅक टू द क्रिकेट स्पर्धा. तुम्ही पाहताय माननीय नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्र सिंह राजे भोसले बाबा महाराज पुरस्कृत माननीय श्री ज्ञानदेवजी राजने साहेब यांच्या विद्यमानाने दक्षिण जावली रबर बॉल प्रीमियर लीगचा थरार पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर प्रथमतः बॅटिंग करत असताना श्री काळेश्वरी 11 टीमने बनवलेले आहेत 52 धावा आणि 53 धावांचं लक्ष राजधानी 11 टीम समोर उभं केलेलं आहे. पहिलाच बॉल घेऊन गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाज पाहायला मिळत आहेत. हर्षल कांबळे दुसऱ्या डावाला होते सुरुवात आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. राजधानी 11 या टीमची साहिल धनावडे आणि ऋतिक धनावडे. पहिलाच बॉल स्ट्राईक इन वरती आपल्याला साहिल धनावडे पाहायला मिळतात. गोलंदाजी त्यांनी चांगली केली होती आणि आता बॅटिंग साठी तो मैदानाच्या आतमध्ये प्राचारण झालेला आहे. एक चांगली आणि एक जबरदस्त स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. खरं तर दक्षिण जावली येथील या खेळाडूंसाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ तयार करून देणारी ही स्पर्धा रबर बॉल प्रीमियर लीगचा थरार तुम्हाला पाहायला मिळतोय. रबर बॉल सध्याच्या घडीला आता खूप चर्चेचा विषय राहिला आहे. पहिलाच बॉल वेगवान पद्धतीचा, वेग प्रचंड होता परंतु दिशा खराब होते. पंचाचा सिग्नल आलेला आहे अवांतर, अर्थातच वाईड+1 अशा 2 धावा स्कोर कार्ड वरती जोडल्या जात आहेत. श्रीगणेश झालेला आहे वाईड बॉलने आणि खरं तर आता अजूनही 50 धावांची आवश्यकता आहे. 52 धावा पडल्या, 53 धावांचं लक्ष आहे. पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवरची हर्षल कांबळे पाहायला मिळत आहेत. हाई बॉल 30 दिशा वन्स मोर पाहायला मिळाल्यात. पंचांचं दोन्ही हात समांतर आणि राजधानी 11 टीम साठी धाव मिळेल अवांतर. आणखीन एक धाव स्कोर कार्ड वरती ऍड करूया. 3 धावा स्कोर कार्ड वरती लागलेल्या आहेत. त्याचबरोबर मुळेश्वरचे क्रिकेटर अंकुश जंगम यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. त्याचबरोबर SBM वॉरियर्स हा संघ या क्रिकेट स्पर्धेमध्ये सहभागी होतो. टीम ओनर आहेत साहिल मोरे, जे आपल्या आजोबांच्या आठवणी जपण्याचं काम या स्पर्धेच्या माध्यमातून या संघाच्या माध्यमातून करतायत आणि त्यांच्या ठिकाणी आगमन होतं, त्यांचे स्वागत आहे. त्याचबरोबर सचिन मोरे मामा आपले स्वागत. मैदानाच्या आतमध्ये निश्चितपणे हर्षल कांबळेला अजून सूर गवसलेला नाही. 3 बॉल टाकले, 3ही बॉल त्यांनी खराबच टाकलेले आहेत. एकही बॉल त्यांनी चांगला टाकलेला नाही. अचूक टप्पा त्यांना आता शोधावा लागेल.
भेदक मारा करावा लागेल, अवांतर धावा थांबवाव्या लागतील, त्याच वेळेला ही मॅच बनू शकेल. कारण कमी स्कोरिंगची मॅच आहे. 30 बॉल आहेत, 30 बॉल मध्ये 53 धावा तुम्हाला थांबवायच्या आहेत. तर आता गोलंदाजांना मेहनत घ्यावी लागेल. परंतु यावेळेला पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतोय वाईड बॉल. वेग प्रचंड आहे. हर्षल कांबळे यांचा वेगवान पद्धतीचा मारा पाहायला मिळतोय, परंतु दिशा कुठेतरी भरकटली जाते. दिशेवरती नियंत्रण ठेवत नाहीयेत. दिशेवरती नियंत्रण ठेवावे लागेल. स्वाभाविक पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल. आतापर्यंत 4 बॉल टाकले. 4 बॉल पैकी 4ही बॉल वाईड बॉल टाकलेले आहेत. धावफलकावरती धावा लागल्यात 5 धावा. पहिलं षटक आणि पहिल्या षटकामध्ये श्री काळेश्वरी 11 टीमच्या माध्यमातून चुका होत आहेत, परंतु हा बॉल चांगला टाकला होता. चांगली लाईन, चांगली लेंथ, अचूक टप्पा, भेदक मारा पाहायला मिळाला. वेग देखील तितकाच प्रचंड होता. सुरेख बॉल. अशाच प्रकारची गोलंदाजी हर्षल कांबळे यांना करावी लागेल. कारण 53 धावांचा बचाव तुम्हाला करायचा असेल ना, तर इथे तुम्हाला गोलंदाजी तारेवरची कसरत करावी लागेल. खोलात टाकलेला बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न. फिल्डर त्या ठिकाणी आहेत कव्हर रिजन मध्ये. एक सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न तो देखील केलेला नाहीये, कारण कुठेतरी थांबवलेला आहे साहिल धनवडेने. आणि या बॉलच्या पाठीमागे धाव मिळत नाहीये. पहिले 4 बॉल खराब आले, परंतु त्यानंतरचे 2 बॉल हर्षल कांबळे यांनी अचूक टप्प्यावरती टाकलेले आहेत आणि त्यांना आता सूर गवसलाय. अचूक टप्पा जो त्यांना मिळत नव्हता तो अचूक टप्पा त्यांना मिळालेला आहे. चांगली लाईन, चांगली लेंथ आता त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. याला आपटलेला बॉल. पुन्हा एकदा बॅट्स आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. सलगचे 3 बॉल डॉट टाकलेत हर्षल कांबळे यांनी आणि आता तो चांगल्या लाईन आणि लेंथ वरती गोलंदाजी करतोय. चुका होतात, त्या चुका तुम्हाला सुधाराव्या लागतात आणि आता चूक सुधारली मी म्हणेन हर्षल कांबळेने. याही वेळेला बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. पूर्णपणे अक्षरशः फलंदाजाला आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती थैया थैया नाचवलंय गोलंदाज हर्षल कांबळेने. साहिल धनावडे स्ट्रगल होताना पाहायला मिळतोय. 4 बॉल डॉट त्यांनी केलेत. धावा येत नाहीत. आता धावा थांबल्यात त्यामुळे आता मॅच मध्ये कलाटणी निर्माण होऊ शकते. फुलटॉसचा बॉल ऑफ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, परंतु बॉल पहा त्यांना भेटून पाठीमागे चाललाय, परंतु पाण्यामध्ये बॉल पूर्णपणे थांबला. त्यानंतर धावा मिळाल्या, त्या 2 धावा. साहिल धनावडेच्या बॅट मधून 2 धावा पाहायला मिळतात आणि आता राजधानी 11 या टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले 5 चेंडू अखेरीस 7 धावा. 53 धावांचं लक्ष आहे. सात धावा स्कोर कार्ड वरती लागलेले आहेत. शेवटचा बॉल पुढे आले होते. पायांचा वापर केलाय, परंतु बॅट हातातून फिरली आणि त्यानंतर बॉल देखील तसाच फिरताना पाहायला मिळाला. एका धावेचं रूपांतर दुहेरी धावेमध्ये पूर्ण केलं आणि 2 धाव्यांच्या मदतीने आता संघाची धावसंख्या 9 या धावसंख्येवरती जाताना पाहायला मिळाले. 5 षटकांचा सामना आहे. 53 धावांचा बचाव करायचा आहे श्री काळेश्वरी 11 टीमला, परंतु 5 ओव्हर मध्ये 53 धावा बनवायच्या आहेत राजधानी 11 या टीमला. एका षटकाचा खेळ समाप्त झाला. 9 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत. आता समीकरण आपण पाहू शकाल. येणारे बॉल 24 बॉल मध्ये 44 धावा बनवायचे आहेत. सलामीला आलेले जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये तळ टोकून बसलेले आहेत. ऋतिक धनावडे अजूनपर्यंत त्यांना स्ट्राईक मिळाली नाही, परंतु साहिल यांनी 6 बॉल मध्ये 4 धावा आतापर्यंत बनवलेले आहेत. पहिलं षटक हाताळलं होतं हर्षल कांबळे यांनी, थोडंसं लांब लचक हाताळलं, परंतु काही बॉल त्यांनी खराब टाकले, परंतु त्यानंतर त्यांनी कमबॅक केला आणि पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी त्यांनी केल्या आणि धावा फक्त खर्च केल्या, त्या म्हणजे 9 धावा. खरं तर मैदानाच्या आतमध्ये 2 टीम्स खेळत आहेत. एका बाजूला श्री काळेश्वरी 11 श्री चंद्रकांत दादा वेंदे साहेब यांची ही टीम आहे आणि राजधानी 11 अमोल दादा वांगडे यांची टीम आहे. या 2 टीमच्या दरम्यान काटेकी टक्कर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती एक चिक्की धाव पूर्ण केले. गोलंदाजी ट्रॅक वरती करण यांना प्राचारण केलेलं आहे. पहिला बॉल त्यांनी वेगवान पद्धतीचा टाकला. ऋतिक धनावडेच्या बॅटमधून एक सिंगल धाव आली आणि आता 10 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत. पुढचा बॉल
करण यांचा पुढचा बॉल उचललाय परंतु टायमिंग प्रॉपर नाहीये. मिस टायमिंग स्ट्रोक. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. तोपर्यंत 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. ऋतिक आणि साहिल मैदानाच्या आतमध्ये धावा गोळा करण्यासाठी धाव करतायत. धावा गोळा कराव्या लागतील तुम्हाला. पुढचा बॉल परंतु यावेळेला बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडूला घेतलाय आणि पाठवून दिलाय. पार्किंग प्लॉट मध्ये बॉल निघून चाललाय. गोईंग 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 सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकाल. याच फटक्यासाठी साहिल धनावडे झगडत होते. बॅटच्या अगदी मधोमध चेंडूला घेतलं. पाठीमागचा पाय थोडासा वाकवला आणि त्यानंतर बॉलला पाठवलं सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक चांगला स्ट्रोक. स्टेट ड्राईव्ह खेळलाय. बी शेप मध्ये क्षेत्ररक्षक थोडेसे दूर आहेत. एकदा वेगाने पूर्ण केले आणि एका धावेवरती समाधान मानावं लागेल. संघाची धावसंख्या आता मी म्हणेन आता आकार आणि उकार घेताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे तब्बल 19 या धावसंख्येवरती. आता 20 बॉल 34 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. मॅच अगदी रंगात आणि ढंगात येताना पाहायला मिळते. ओहो स्विंग अँड मिस. अगोदरच बॅट फिरवले. बॉल पाठीमागे ओढून टाकला होता. कमी गतीचा हा बॉल होता. ओळखणं थांबणं टाइम करणं हे गरजेचं होतं. फलंदाज ऋतिक धनावडेला परंतु बॅट अगोदर फिरले. ओहो फुलटॉसचा बॉल होता. फुलटॉस बॉल वरती देखील समाचार घेता आलेला नाहीये. सिंगल धाव प्राप्त झाले आणि सिंगलच्या मदतीने आता संघाची धावसंख्या 20 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. समीकरण पूर्णपणे बदललं. आता येणारे बॉल आहेत 18 आणि 18 बॉल मध्ये 33 धावांची आवश्यकता आहे. पार्टनरशिप चांगली बनली मी म्हणेन. 12 बॉल मध्ये 20 धावांची पार्टनरशिप बनलेली आहे परंतु आता 18 बॉल 33 धावांची पार्टनरशिप अजूनही बनवायची आहे. 11च्या सरासरीने राजधानी 11 या टीमला मात्र धावसंख्या बनवायची आहे. चला थोडीशी घाई करा. वारंवार सूचना दिल्या जात आहेत कारण आयोजक आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतायत. कारण आयोजकांना ही स्पर्धा अगदी वेळेमध्ये संपन्न करायची आहे. त्यामुळेच आयोजकांचा देखील पूर्णपणे प्रयत्न आहे की ही स्पर्धा अगदी वेळेवरती संपन्न होणं गरजेचं आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 20 धावा स्कोर कार्ड वरती लागले. आता तिसऱ्या षटकाला होते सुरुवात. तिसऱ्या षटकामध्ये विवेक शेडगे मैदानाच्या आतमध्ये दाखल. ओव्हर द विकेटने पहिलाच बॉल साहिल धनावडे यांच्यासाठी आणि पहिलाच बॉल चांगला होता. सुरेख गोलंदाजी केले. फसवणारा बॉल होता. अक्षरशः या बॉलच्या पाठीमागे धाव मिळालेली नाहीये. धावफलक जैसे ते वैसे. फलंदाज साहिल धनावडेला अगदी एका जागेवरती स्तब्ध उभं केलंय. विवेक शेडगेने पहिलाच बॉल. पुढे आले. पायांचा वापर. बॉल अगदी खेचून मारलाय. टप्पा पडल्यानंतर बॉल निघून चालला सीमारेषेच्या बाहेर. मस्तकावरती दस्तक देऊन टाका पलटी. टेंगुटीचे अगदी जबरदस्त फटका केला होता. एक पाय पुढे आले होते. त्यानंतर बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडूला घेतलं. बॅटच्या अगदी स्टिकर वरती हा बॉल आदळला तरी देखील ताकदीचा वापर चांगला होता. आणखीन एक मोठा फटका. धावा किती मिळणार. यस पंच सांगतायत की याही बॉलच्या पाठीमागे 6 धावांचं स्टिकर लागलंय. आणखीन एक जबरदस्त फटका. साहिल धनावडेच्या बॅट मधून सिक्सर. महागडे षटक आता मैदानाच्या आतमध्ये विवेक शेडगेचं पाहायला मिळतंय. 12 बॉल मध्ये 23 धावांवरती आता साहिल खेळतोय. पहिल्या ओव्हर मध्ये धावा येत नव्हत्या परंतु आता त्याला सुर्ग बसलाय. आणखी एक जबरदस्त फटका. स्टेट ड्राईव्ह परंतु लॉंग ऑन रिझन मधून क्षेत्ररक्षकाने चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी केले. आणखीन एक सिंगल धाव प्राप्त झाले. सिंगलच्या मदतीने 31 धावा स्कोर कार्ड वरती लागलेल्या आहेत. मॅच आता सोपी झाली. राजधानी 11 या टीम साठी 14 बॉल 22 धावांची आवश्यकता. सातारा जिल्हा म्हणजे खरं तर शूरवीरांचा जिल्हा आहे आणि राजधानी सातारा आपल्या सर्वांची आणि त्याच नावाने हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. आणखीन एक मोठा फटका परंतु मिस्टामिक स्ट्रोक. क्षेत्ररक्षक कुठेतरी चुकी करताना पाहायला मिळालेत.
क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही, गलपणपणाला थारा नाहीये. पकडा कॅच आणि जिंका क्रिकेटचा खेळ असं म्हटलं जातं. पहा 3 खेळाडू कॅच घेण्यासाठी आले होते, परंतु पहिल्या खेळाडूचा मी म्हणेन जजमेंट चुकलं. दुसऱ्या खेळाडूने ट्राय चांगला केला, परंतु कॅच कॅरू शकले नाहीत. आणखी 2 धावा मिळाले, 33 धावा धावफलकावरती लागलेत. चेंडू हवेमध्ये खेळलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते. पुन्हा एकदा सिंगल धाव मिळालेली आहे. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 34 धावा स्कोर कार्ड वरती लागलेल्या आहेत. 12 मध्ये आता 19 बनवायची आहे स्पर्धा. तुम्ही पाहताय माननीय नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले बाबा महाराज पुरस्कृत माननीय श्री ज्ञानदेवजी राजने साहेब यांच्या विद्यमानाने दक्षिण जावली रबर बॉल प्रीमियर लीग 2026 पर्व 14चा थरार तुम्ही पाहताय. आज या स्पर्धेचा पहिला दिवस आहे. खूप चांगलं आयोजन या स्पर्धेच्या दरम्यान पाहायला मिळत आहे. खरं तर सकाळी या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा अगदी धूमधडाक्यामध्ये संपन्न झाला. त्यानंतर या स्पर्धेची चमचमते ट्रॉफीचा देखील उद्घाटन सोहळा अतिशय थाटामाटामध्ये संपन्न होताना पाहायला मिळाला. आणि त्यानंतर क्रिकेटच्या महाराण संग्रामाला सुरुवात झाली आणि पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतदार होताना पाहायला मिळतोय. राजधानी 11 विरुद्ध श्री काळेश्वरी 11 अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगले. आणि या मॅच मध्ये अजूनही दोन्ही संघांना मी म्हणेन संधी आहे. 50-50 मुकाबला मैदानाच्या आतमध्ये आहे, कारण या षटकामध्ये दोन्ही संघांचं खूप काही निर्भय असेल. या षटकामध्ये जर धावा कमी खर्च केल्या तर निश्चितपणे मॅच बनेल श्री काळेश्वरी 11 टीम साठी. परंतु या षटकामध्ये दोन्ही फलंदाजांनी धावा जास्तीच्या कुठल्या तर राजधानी 11 टीम साठी ही मॅच बनेल. चला थोडीशी घाई करा विनंती करतोय आम्ही, कारण वेळेला खूप महत्व आहे मित्रांनो. वेळ कोणासाठी थांबत नाहीये, तुम्ही थोडीशी घाई करा. 12 बॉल 19चा थरार मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. ऋतिक धनावडे मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडवरती 5 मध्ये 5 बनवलेत. त्याला साथ देत असताना साहिलने 13 मध्ये 24 बनवलेत. पहिलाच बॉल खोला टाकलेला बॉल ब्लॉकर पद्धतीचा यॉर्कर पाहायला मिळाला. आपल्या बात्यातील अस्त्र बाहेर काढलं, चूक होताना पाहायला मिळाले. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. खरं तर 2 धावा पूर्ण, 3री धावीचा देखील प्रयत्न. या प्रकारच्या चुका तुम्हाला पराभवाच्या दिशेने घेऊन जाऊ शकतात. फलंदाजांनी खूप चांगल्या धावा चोरल्या, मी म्हणेन दिवसा ढवळ्या धावा चोरलेल्या आहेत. क्षेत्ररक्षकाच्या हातातून बॉल निसटला की लगेचच दुसऱ्या धावेचा त्यांनी प्रयत्न केला. प्रतिस्पर्धी संघ जर गाफील असेल ना तर तुम्हाला तत्परता दाखवावी लागते, कारण एका रनने मॅच जिंकली जाते तर एका रनने मॅच हारली देखील जाते. म्हणजेच क्रिकेटच्या खेळामध्ये एका एका धावेला खूप महत्व दिलं जातं. एक एक धाव खूप मोलाची असते आणि त्याच धावा मिळवण्याचा प्रयत्न साहिल धनावडे आणि ऋतिक धनावडे करताना पाहायला मिळत आहेत. हो, हा बॉल जबरदस्त टाकला होता. गोलंदाजीचा तिकट नजराना आतापर्यंत चांगला पाहायला मिळालाय आणि इथे अक्षरशः फलंदाज त्रिपुराचित होताना पाहायला मिळतोय. साहिल मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय युवा खेळाडू, युवा टॅलेंटेड. त्याने 14 बॉल मध्ये 24 धावांची एक विस्फोटक खेळी साकारली. 171च्या स्ट्राईक रेटने त्याने धावा बनवल्या. त्याच्या बॅटमधून 2 षटकार देखील आले आणि हा पाहू शकाल साहिल धनावडे कशा प्रकारे क्लीन बॉल होताना पाहायला मिळालाय. अगदी ब्लॉकर पद्धतीचा हा बॉल, बॅट्स आणि बॉलचा संपर्क नाहीये. बॉलने यष्ट्यांचा थेट वेध घेतला आणि साहिल धनावडेला माघारी परतावं लागलं. गोलंदाजीने अक्षरशः मी म्हणेन मोहित केलं. किरण चिकणे कुसुंबी गावचा खेळाडू आणि मी म्हणेन आता मोक्याच्या शनी श्री काळेश्वरी 11 टीमने आपला बादशाह बाहेर काढलाय. कारण हे षटक आहे की या षटकामध्ये धावा कमी खर्च करायच्या आहेत. 10 बॉल मध्ये आता 16 धावांची आवश्यकता. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इंटर होताना पाहायला मिळत आहे. प्रसाद सुर्वे घरात घर गावचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. गोलंदाजी मार्क वरती कुसुंबी गावचा किरण चिकणे. हाय बॉल ऑन साइडला वळवला. एका कॉर्नर रिझन मध्ये फिल्डर आहे. फिल्डिंग चांगल्या प्रकारे केले. सिंगल धाव प्राप्त झाले. आता एकच धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 38 धावसंख्येवरती. समीकरण बदललं. येणारे बॉल 9. धावा बनवायचे आहेत 15. 9 बॉल 15चा थरार. मंजिल उन्हीं को मिलते हैं जिनके सपनों में जान होते हैं. यूं ही पंख होने से कुछ भी नहीं होता यारो, हौसलों से उडान होते हैं. आता दोन्ही संघांना मात्र हौसले आपले मजबूत ठेवावे लागतील.
हा बॉल नकारात्मक आहे, अवांतर धावा आहे. अशा चुका तुम्हाला टाळाव्या लागतील. वाईट +1 अशा 2 धावा. 40 धावा. आता 9 बॉल 13चा थरा. वक्रतुंड क्रिक लाईव्ह युट्यूब चॅनलचं मी कौतुक करेन कॅमेरामॅनचं, आणि क्लिअरिटी नेटनेटकेपणा अतिशय जबरदस्त त्यांनी दाखवला. प्रेक्षकांना काय हवं आहे, प्रेक्षकांना चांगली क्लिअरिटी हवी आहे आणि तो सातत्यपूर्वक देण्याचं काम वक्रतुंड क्रिक लाईव्हने केलेलं आहे. परंतु मैदानाच्या आतमध्ये आणखीन एका विकेटचं पतन. ऋतिक रिप्ले तुम्ही पाहू शकाल ज्या पद्धतीने किरण चिकणीचा हा परफेक्ट यॉर्करचा कहर, आणि यॉर्करच्या कहर वरती ऋतिक धनावडेच्या अक्षरशः दांडू गोल केले. काय जबरदस्त गोलंदाजी केली यार किरण चिकणीने. किरण चिकणे यासाठी ओळखला जातो, परफेक्ट ऑलराऊंडर खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे. कुसबी गावासाठी त्याने अनेक वर्ष क्रिकेट खेळलंय आणि ते गाजवलं देखील, आणि जावळी तालुक्याचं क्रिकेट देखील त्याने सातत्याने पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील गाजवलंय त्याने. आता 8 बॉल 13 धाव्यांची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण होते, मॅच मध्ये रंगत निर्माण होते. परंतु यावेळेला अमर चिकणेला फुलटॉसचा बॉल मिळाला आणि फुलटॉसच्या बॉल वरती अक्षरशः अमर चिकणे तुटून पडला. त्याच्या बॅट मधून आलाय षटकार आणि धावा मिळाल्या ते 6. या मॅच मधील हवा काढणारा फटका खेळलाय अमर चिकणेनं. थँक्यू डिझे. मैदानाच्या आतमध्ये अमर चिकणे नावाचं वादळ गोंगावताना पाहायला मिळत आहे. काय बॅटिंग परफॉर्मन्स त्याने दाखवलाय. सलग 2 ठोकलेत आणि तेही सीमारेषेच्या बाहेर. स्कोर इज लेवल. आता फक्त एका धावेची आवश्यकता आणि अखेरकार ती 1 धाव राजधानी 11 या टीमने पूर्ण केली आणि हा सामना जिंकलाय. राजधानी 11 या टीमने अमोलदादा वांगडे साहेबांच्या संघ मालकीचा संघ राजधानी 11 त्या संघाचं हार्दिक 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 अभिनंदन. हार्ड लक बॅड लक टीम श्री काळेश्वरी 11 संघ. या मॅच मध्ये काही चुका झाल्या, त्या चुका तुम्ही नक्की सुधारा आणि पुढील मॅच साठी देखील आपण श्री काळेश्वरी 11 टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. परंतु मॅच समोर तुम्ही पाहू शकाल संदेश पवारने पहिल्या डावामध्ये 15 बॉल मध्ये 28 बनवल्या. सर्वाधिक खेळी त्याची राहिली, परंतु त्याला प्रत्युत्तर देत असताना साहिल धनावडेच्या आणि अमर चिकणेची वादळी खेळी राजधानी 11 टीम साठी फायदेशीर